नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, जसे डोमेन ऑफ अ फंक्शन वरती आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी की डोमेन ऑफ द फंक्शन फाइंड करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्याचे काही जे फॉर्म्युलेज आहेत किंवा शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या मी ऑलरेडी बोर्डवरती लिहून दिले आहेत। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुरुवातीला पाहून घ्या, त्यातली ट्रिक्स लक्षात ठेवा आणि आपण तेच गोष्टी आपण या क्वेश्चनमध्ये यूज करणार आहोत। ओके, तर हा आहे PYQ 2021 ला आलेला, ओके सॉरी 2023 ला आलेला PYQ आहे। त्याच्यामध्ये काय विचारलंय, डोमेन ऑफ द फंक्शन विचारलेलं आहे। ओके, आणि डोमेन कशाचं विचारलंय तर एक फंक्शन दिलंय, ते लॉगरिथमिक फंक्शन आहे आणि ट्रिक मध्ये किंवा ते शॉर्टकट फॉर्म्युला लिहून दिले तुम्हाला, त्याच्यामध्ये डोमेन ऑफ द फंक्शन लॉगरिथमिक फंक्शन यासाठी काय लिहून दिलं होतं ते लक्षात ठेवा। तुम्हाला सांगितलं होतं की समजा लॉग ऑफ f ऑफ x, ओके, आणि बेस b असा असेल, ओके, लॉग ऑफ द फंक्शन f ऑफ x आणि बेस सपोज b आहे, तर असा असेल तर दोन कंडिशन लिहायची असतात। फर्स्ट आहे जे f ऑफ x असतं ते फंक्शन पाहिजे ग्रेटर दॅन 0, म्हणजे लॉग मध्ये जे फंक्शन लिहिलं असेल त्याची व्हॅल्यू काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे। आणि दुसरी गोष्ट सेकंड, हा जो बेस असतो हा बेस पाहिजे ग्रेटर दॅन 0, बेसची पण व्हॅल्यू काय पाहिजे 0 पेक्षा मोठी, म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे असतो। ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। तुम्ही जेव्हा अशा टाइपच्या क्वेश्चन म्हणजे याला यासोबत कम्पेअर कराल तर मला सांगा, लॉग मध्ये हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलेलं आहे x² - 5x + c म्हणजेच काय आपलं f ऑफ x आहे, आणि हे f ऑफ x काय पाहिजे, ग्रेटर दॅन 0 पाहिजे। तर मग ती कंडिशन लिहा, हे x² - 5x + 6 ग्रेटर दॅन 0 पाहिजे असतं। ओके, हे झालं। आता बेस मध्ये काय, तर बेस पण ग्रेटर दॅन 0 पाहिजे। ऑलरेडी आपल्याकडे बघा बेसची व्हॅल्यू 10 दिलेली आहे, म्हणजे ते ऑलरेडी ग्रेटर दॅन 0 आहे, त्याची केस बनवायची गरज नाही। जर समजा इथं व्हेरिएबल वगैरे असता काही x, ओके, तर तेव्हा तुम्हाला ही पण केस लिहावी लागली असती, आणि ही केस लिहिल्यानंतर ह्या दोन केसचं काय घ्यायचं असतं, इंटरसेक्शन घ्यायचं असतं। ओके, दोघांचं काय घ्यायचं असतं, इंटरसेक्शन, म्हणजे कॉमन पार्ट आपला आन्सर राहिलं असतं, आपल्याला घ्यायची गरज नाही। ओके, ऑलरेडी इथं 10 लिहिलेलं आहे, आपण फक्त याला सॉल्व्ह करू आणि आपला आन्सर चेक करू। ठीक आहे, बघा आता इथं यूज करावं लागेल तुम्हाला वेव्ही कर्व मेथड। ओके, कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ग्रेटर दॅन 0, तिथं वेव्ही कर्व मेथड ज्यांना येईल ही मेथड आहे वेव्ही कर्व मेथड। वेव्ही कर्व मेथड ही मेथड ज्या लोकांना माहिती आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना येईल त्यांनाच हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल। ओके, आता या क्वेश्चन मध्ये काय, मी सांगणार नाही पूर्ण मेथड। ओके, ऑलरेडी मी शिकवलेलं आहे, नाही त्याच्यावर मी डेडिकेटली व्हिडिओ बनवतो, तसं तुम्ही कमेंट मध्ये सांगा की सर वेव्ही कर्व मेथड वरती व्हिडिओ बनवा, तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो। ओके, फार इम्पॉर्टंट आहे अशा टाइपच्या क्वेश्चन सॉल्व्ह करताना। अशा टाइपच्या म्हणजेच ज्या ठिकाणी इनइक्वालिटी साइन असतं त्याच्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वेव्ही कर्व मेथड फार इम्पॉर्टंट आहे। तर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला आता सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो। आता बघा काय करायचं असतं, हे जे क्वाड्रॅटिक आहे याचे फॅक्टर पाडायचे असतात। ओके, याचे फॅक्टर किती येतात, हे 6 चे दोन फॅक्टर्स येतील, किती येईल 3 आणि 2, प्रोडक्ट येतो 6 पण ऍडिशन येते 5, आपल्याला -5 पाहिजे, तर -3 - 2। आता काय करायचं, याला फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे ह्याचा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर फर्स्ट स्टेप काय वेव्ही कर्व मध्ये लिनियर फॅक्टरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं असतं फर्स्ट स्टेप। ओके, लिनियर फॅक्टरच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करताना काय करायचं, मग हे x - 3 आणि x - 2 हे ग्रेटर दॅन 0, हे आधी लिनियर फॅक्टर। लिनियर फॅक्टर म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे, इथे व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे, इथे पण 1 आहे, म्हणजे आहेत लिनियर फॅक्टर्स। ठीक आहे, याच्यात सेकंड स्टेप, आता काय करायचं, जे लिनियर फॅक्टर्स आहेत त्यांचे रूट फाइंड करायचे असतात आणि ते रूट प्लॉट करायचे असतात। ओके, सेकंड स्टेप आहे रूट फाइंड करणे। रूट फाइंड करताना याची व्हॅल्यू हे x - 3 = 0, ओके, आणि x - 2 = 0 घ्यायचं, म्हणजे हे 0 केव्हा होईल, तर x ची व्हॅल्यू जेव्हा 3 येईल, बरोबर आहे, आणि दुसरं हे 0 केव्हा होईल, हे वालं x = 0 लिहायचं आणि x = किती येतं 2, म्हणजे x ची व्हॅल्यू जेव्हा 2 होईल आणि हे 3 होईल त्यावेळेस हे इक्वेशन 0 बनतं। ठीक आहे, म्हणजेच या लिनियर फॅक्टरचं रूट 3 आहे आणि या लिनियर फॅक्टरचं रूट 2 आहे, तर हे रूट्स आहेत। आपलं सेकंड स्टेप झाली। तिसरी स्टेप असते, तर जे रूट्स आलेले आहेत लिनियर फॅक्टरचे त्या रूट्सला प्लॉट करायचं असतं नंबर लाईन वरती। मी नंबर लाईन ड्रॉ करतो आणि याच्यावरती रूट प्लॉट करतो, बरोबर। आता रूट प्लॉट करताना सर्वात लहान रूट लेफ्टला लिहायचा, मोठा रूट राईटला लिहायचा, कारण नंबर लाईन वरती म्हणलंय आपण, नंबर वरती लहान नंबर आधी असतो, नंतर येतो मोठा नंबर। ओके, 2 आणि 3 आलेला आहे। आता पुढची स्टेप काय असतं की डॉट आणि सर्कल देऊन घ्यायचे असतात। ओके, डॉट आणि सर्कल म्हणजे या नंबरवरती डॉट आणि सर्कल द्यायचं असतं। ते कसं करणार, तर डॉट कधी येईल आणि सर्कल कधी येईल, ज्यावेळेस हे जे इक्वेशन आहे इनइक्वेशन्स आहे याच्यामध्ये जर इक्वल टू साइन असेल
तर इथं इथं आणि इथं डॉट द्यायचं, म्हणजे असं सर्कल करायचं. ओके, हे डॉट. आणि जर इक्वल टू साईन नसेल तर असं सर्कल लिहायचं असतं. ओके, तर इथं इक्वल टू साईन नाही तर आपण याच्यावरती सर्कल लिहू, इथं पण एक सर्कल ड्रॉ करू. ओके, ही 4 स्टेप. पुढच्या नंतर काय करायचं, साईन बद्दल. आता राईट मोस्ट साईडला, सर्वात राईटला प्लस पासून सुरुवात करायची. म्हणजे आता इंटरव्हल मध्ये कन्वर्ट झालं या नंबर लाईनचं. ओके, किती इंटरव्हल झाली, हा एक इंटरव्हल, हा एक इंटरव्हल आणि हा एक इंटरव्हल. इकडे काय असतं मायनस इन्फिनिटी, इकडे असतं प्लस इन्फिनिटी. तर ह्या दोन रूटमुळे आपले काय झाले की 3 इंटरव्हल तयार झालेले आहेत. तर या 3 इंटरव्हल पैकी सर्वात राईटचा इंटरव्हल जो आहे त्याला इथे प्लस साईन द्यायचं असतं. ओके, याच्यानंतर काय करायचं, तर हा 3 रूट कोणत्या लिनियर फॅक्टरमुळे आलेला आहे, तर या लिनियर फॅक्टरमुळे हे रूट आलेला आहे 3. बरोबर आहे. मग हे जे फॅक्टर आहे तर याचा पॉवर किती आहे बघायचा, फॅक्टरचा पॉवर किती आहे 1. ओके, याच्यानंतर एक 5वा रूल काय असतं, जर 6वा रूल म्हणा, जर फॅक्टरचा पॉवर ऑड असेल तर साईन चेंज करायचं असतं. म्हणजे इथं प्लस आहे तर इकडे काय करायचं, मायनस करायचं, साईन चेंज. समजा इथं इव्हन असतं, 2 असतात पॉवर, तर आपण साईन चेंज करत नाही. 2 रूल्स आहेत. ऑड असेल तर साईन चेंज करायचं, बरोबर, आणि इव्हन असेल तर नॉट चेंज करायचं, म्हणजे चेंज करायचं नाही, सेम साईन असतं. इथं ऑड आहे त्यामुळे साईन चेंज झालं. परत 2चं कशामुळे आलं, याच्यामुळे आलंय, याचा पण पॉवर 1 नाही म्हणजे ऑड आहे, तर याचं साईन काय होईल, परत चेंज होईल, मायनसचं काय होईल प्लस. जर इव्हन असतं तर चेंज केलं नसतं. ओके, तर हे प्लस मायनस प्लस. आता काय विचार करायचा पुढच्या स्टेपमध्ये, की आपल्याला काय विचारलेलं आहे, तुम्हाला काय म्हटलंय की हे जे एक्सप्रेशन आहे हे 2, तर हे एक्सप्रेशन तुम्हाला ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. तर या इंटरव्हलमध्ये पॉझिटिव्ह कुठे आहे बघायचं आणि ते इंटरव्हलला हायलाइट करायचं. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह हे 2 पासनं इकडे मायनस इन्फिनिटी पर्यंत पॉझिटिव्ह आहे आणि 3 पासनं प्लस इन्फिनिटी पर्यंत पॉझिटिव्ह आहे. तर या इंटरव्हलमध्ये पॉझिटिव्ह आहे, तर हे आपला आन्सर असेल. ओके, आपला पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे 0 पेक्षा मोठं म्हणजे काय असतं, पॉझिटिव्ह. तर आन्सर लिहिताना कसं लिहायचं मग, मायनस इन्फिनिटी पासून 2 पर्यंत, मायनस इन्फिनिटी पासून 2 पर्यंत. ओके, सर्कल असल्यामुळे सिंपल ब्रॅकेट, जर डॉट असतं तर स्क्वेअर ब्रॅकेट गेलं असतं. ओके, हे आणि हे दोन्ही मिळून आपला आन्सर आहे, त्यामुळे युनियन. नंतर हे 3 पासून इन्फिनिटी पर्यंत, 3 टू इन्फिनिटी, हे एक आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, तर असा ऑप्शन कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर आहे बॉम्बे, इज अ करेक्ट आन्सर. समजतंय, एकदम इझी क्वेश्चन होता. असे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, आलेले पण आहेत. आता 23 आहे, आपण एक पुढे 21-22 क्वेश्चन पाहून. ओके, तर हा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. विवेकर मेथडवरती व्हिडिओ बनायचं सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, आणि आता आपण याच व्हिडिओमध्ये पुढचा क्वेश्चन घेऊया. ओके, तर चला मग आपण पाहूया हा नवीन क्वेश्चन. ओके, हा क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 2022च्या सीईटीला. ओके, तर या क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे बघा, परत तुम्हाला डोमेन फाइंड करायसाठी सांगितलेलं आहे आणि फंक्शन दिलेलं आहे f ऑफ x इक्वल टू 1/4 मायनस x स्क्वेअर प्लस लॉग ऑफ x क्यूब मायनस x टू द बेस 10. हा क्वेश्चन आहे. तुम्हाला इथं 2 फंक्शन दिसतात, म्हणजे हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे, दोघांची ॲडिशन आहे. ओके, ऍक्च्युली आहे एकच फंक्शन पण ॲडिशनच्या फॉर्म मध्ये आहे. तर असं असलं काय करायचं, एक रूल आहे. तर रूल काय, डोमेन फाइंड करताना समजा विचारलंय डोमेन ऑफ f ऑफ x प्लस g ऑफ x असं तुम्हाला विचारलं असेल, डोमेन ऑफ f ऑफ x प्लस g ऑफ x. जसं की इथं आहे, याचं डोमेन विचार म्हणजे याचं डोमेन आणि याचं डोमेन विचार, हे f ऑफ x समजा आणि हे g ऑफ x समजा. ओके, तर काय करायचं असतं, तुम्ही फाइंड करायचं डोमेन ऑफ f ऑफ x आणि इंटरसेक्शन घ्यायचं डोमेन ऑफ g ऑफ x सोबत. दोघांचं डोमेन सेपरेट फाइंड करायचं आणि आन्सर काय करायचं, इंटरसेक्शन घ्यायचं. ओके, म्हणजे कॉमन पार्ट. ओके, तर हा पण रूल तुम्हाला इथं यूज करावा लागेल. आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की लॉग मध्ये आपण काय करतो, लॉग ऑफ f ऑफ x असेल तर f ऑफ x ग्रेटर दॅन 0 आणि ग्रेटर दॅन 0 ह्या 2 केसेस सॉल्व्ह करतो. आणि 1/f ऑफ x असेल तर f ऑफ x नॉट इक्वल टू 0 असतो. ओके, तर हे 2 घ्यायचं, म्हणजे हे अप्लाय करायचं आणि हे एक रूल. ओके, तर असं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. तर बघा, फर्स्ट हा वाला फंक्शन आहे, तर याच्यामध्ये तुम्ही जर जेव्हा याचा सॉल्व्ह करायला याल, ओके, इथं 1/f ऑफ x आहे आणि f ऑफ x म्हणजे किती आहे 4 मायनस x स्क्वेअर, आणि हे काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. हा रूल यूज केला, बरोबर. डिनॉमिनेटर काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0, तर आपण डिनॉमिनेटर नॉट इक्वल टू 0 लिहिलं. याच्यावर आन्सर काय येतं, सिंपल बघा, हे 4 म्हणजे 2चा स्क्वेअर आहे. ओके, आणि हा x चा स्क्वेअर आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. आन्सर काय येतं, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, तर किती येतं a मायनस b a प्लस b. ओके, आता हे थोडंसं a मायनस b आणि
ए प्लस बी नॉट इक्वल टू 0. म्हणजे दिस नॉट इक्वल टू 0 आणि हे नॉट इक्वल टू 0 येईल. ओके, म्हणजे काय येईल 2 - x नॉट इक्वल टू 0 और 2 + x नॉट इक्वल टू 0. बरोबर. तर काय येतं मग ह्याच्यावरनं व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू येते 2 आणि और याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू -2. ओके, आता काही लोकांना हे थोडं लेंदी वाटलं असेल आणि आहे पण लेंदी, त्याला शॉर्टकटमध्ये का सॉल्व्ह केलं असतं. ओके, तर इथं असं पण हे आन्सर लक्षात ठेवा 2 आणि -2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आणि सॉरी नॉट इक्वल टू लिहायचं राहिलं, नॉट इक्वल टू 2 आणि नॉट इक्वल टू -2 असं आहे. तर हे असं करण्यापेक्षा तुम्ही असं पण करू शकला असतात. बघा इथं अल्टरनेट मेथड लिहितो मी. तर तुम्ही असं करू शकता, हे जे आहे x² पुढे गेलं तर 4 नॉट इक्वल टू x² येतं आणि दोन्ही साईडचा जर रूट घेतला तर येतं +-2 नॉट इक्वल टू x. म्हणजे याचं रूट x आणि याचं रूट +-2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 आणि -2 असायला पाहिजे. दॅट इज x नॉट इक्वल टू 2 और x नॉट इक्वल टू -2. तर हे दोन आपले आन्सर्स आहेत. ओके, हे आन्सर कशाचं झालं या फंक्शनचं. आता हे आलेलं आन्सर आणि याचा आन्सर या दोघांचं काय घ्यायचं असतं इंटरसेक्शन. हे डोमेन ऑफ f(x) आलं हे. ओके, त्याची डायग्राम जर काढायची म्हटली तर डायग्राम अशी येईल. ओके, डायग्राम वरनं काढायला लागेल नंबर लाईनवरती 2 नसायला पाहिजे आणि -2. सपोज करा इथं -2 आहे, इथं 2 आहे, तर 2 आणि -2 नको आहे. त्यामुळे नको असेल तर काय करायचं असतं सर्कल द्यायचं असतं आणि बाकीचं सर्व आपलं काय असेल आन्सर असेल. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू सोडून बाकीचं सर्व तुम्हाला चालतं डिनॉमिनेटरमध्ये. तर असं लिहायचं. बरोबर, हे झालं याचं. आता तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे हाफ फंक्शन. तर याच्यामध्ये कंडिशन यूज करणार हे फर्स्ट वालं f(x) > 0. बघा इथं लिहितो मी f(x) किती आहे तर x³ - x हे > 0 पाहिजे. याला सॉल्व्ह करायचं विविकर मेथडनुसारच. x कॉमन घ्या, x जर कॉमन घेतला तर x² - 1 येईल विच इज > 0 असेल. बरोबर. आता x² - 1 म्हणजे काय x - 1 x + 1 आहे. ओके, हे x इंटू हे x - 1 हे x + 1 > 0 येतं. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये विविकर मेथड यूज केली तर याचं रूट किती येतं 0 येतं. ओके, म्हणजे हे ॲक्च्युली x म्हणजे काय येते तर x म्हणजेच x - 0 आहे. बरोबर. तर याचं रूट केव्हा काय येईल 0 येईल. याचं रूट किती येतं 1 येतं. रूट म्हणजे ही व्हॅल्यू 0 केव्हा होईल तर एक्सला काय ठेवल्यावर 0 येतं तर एक्सला जर सपोज 1 ठेवला तर 0 येतं. हे 0 केव्हा होईल एक्सची व्हॅल्यू -1 ठेवलं तर 0 येतं म्हणजे ते रूट्स आहेत. आणि हे 0 केव्हा होतं याची व्हॅल्यू 0 ठेवली तर 0 होतं. म्हणजे या 3 लिनियर फॅक्टरचे रूट्स आहेत 0, 1 आणि -1. तर हे रूट काय करायचं प्लॉट करायचं. ओके, इथे मी प्लॉट करतो रूट नंबर लाईनवरती रूट प्लॉट करतो मी. -1 नंतर 0 नंतर 1 आहे. बरोबर. आणि आता रूट प्लॉट केल्यानंतर परत ओके इथं इक्वल टू नाही त्यामुळे सर्कल 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 याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे मी ते स्टेप्स यूज करायच्या. ओके, सर्कल दिलं त्याच्यानंतर साईन राईट मोस्ट साईडला द्यायचं प्लस. ओके, नंतर आता बघा याचा पण पॉवर 1 आहे, याचा पण पॉवर 1 आहे, याचा पण पॉवर 1 आहे म्हणजे सगळे ऑड पॉवर्स आहेत. ऑड पासून काय करतो आपण प्लस मायनस प्लस मायनस. ओके, शॉर्टकटमध्ये लिहून टाकायचं डायरेक्ट. त्याच्यानंतर पुढचं स्टेप काय तर याची जी व्हॅल्यू आहे ते > 0 पाहिजे. तर इथं ज्या ज्या ठिकाणी > 0 आहे ते आपला आन्सरमध्ये घ्यायचं. तर > 0 म्हणजे इकडे येईल हे वाला येईल. ओके, तर हे 2 येतील तर हे आहेत > 0. बरोबर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता हे आपलं आन्सर आहे. आता पॉझिटिव्हमध्ये याला रिप्रेझेंट कसं करायचं आता आपलं हे आन्सर आणि हे आन्सर ह्या दोघांचं काय घ्यायला पाहिजे इंटरसेक्शन. तर सांगितलेलं बघा इंटरसेक्शन घ्यायला पाहिजे f(x) आणि g(x). याचा आन्सर हे आहे, याचा आन्सर हे आहे. या दोघांचं काय घ्यायचं इंटरसेक्शन. इंटरसेक्शन घेता काय करायचं ही डायग्राम याची एक्झॅक्टली ड्रॉ करून टाका. ओके, तर बघा ती जर एक्झाम ड्रॉ केली इथं तर असं येईल ते -2 आणि 2 आहे. -2 कुठं असेल ओके -2 इथं असेल कुठेतरी. आता हे प्लस मायनसचा काही संबंध नाही, कट करून टाकू आपण. हे प्लस मायनस कट करून टाकू. नुसतं आपण काय करू नवीनच डायग्राम काढू. बघा एक नवीन डायग्राम काढू आपण. याच्यामध्ये हे सर्व नंबर्स हे 2 आणि हे 3 नंबर्स प्लॉट करायचे. सर्वात लहान येतो -2 त्याच्यानंतर येईल -1 त्याच्यानंतर 0 नंतर 1 आणि नंतर येतं 2. बरोबर. हे डायग्राम काय -1 to 0 आहे म्हणजे सर्कल आणि हे येतं. इथं काय आहे 1 पेक्षा मोठा आहे, 1 पेक्षा हे मोठे नंबर्स. बरोबर. याच्यानंतर पुढचं काय आहे पुढचं हे झालं डायग्राम. आता ही डायग्राम इथं बसवायची. इथं -2 आणि 2 ला सर्कल आहे बाकी. आता हे थोडंसं वरती काढायचं. ही जी लेवल आहे थोडं वरती घ्यायचं
-2 ला एक सर्कल करा आणि 2 ला एक सर्कल करा, ह्या जॉईन करा. बरोबर, जॉईन करायचं असं इकडे आणि इकडे जॉईन करायचं. बरोबर, म्हणजे ह्या दोन डायगोनल आपण कंबाईन करून इथे लिहिलंय. आता ह्या दोघांमध्ये कॉमन पार्ट शोधायचा. कॉमन पार्ट कुठं आहे? कॉमन पार्ट बघा हा आहे, इथून इथपर्यंत कॉमन पार्ट आहे. बरोबर, नंतर हा वाला कॉमन पार्ट आहे इथपर्यंत. 2 याच्यात कॉमन नाही, कारण वरती नाही तर खाली आहे. 2 सोडून परत कॉमन पार्ट आहे. त्याला लिहायचं कसं मग? तर हा कॉमन पार्ट आहे कुठून कुठपर्यंत? -1 पासून 0 पर्यंत. -1, 0. बरोबर, दोन्ही साईडला सर्कल असल्यामुळे सिंपल ब्रॅकेट येईल. युनियन दिसतंय ना? ओके, दिसत आपण वरती लिहू थोडस. दिसतंय का? हा दिसत आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिसेल. ठीक आहे, तर हे -1, 0 आलं युनियन. आता इथं बघा, इथं 1 पासून 2 पर्यंत आहे, कारण हा 2 या इंटरव्हलमध्ये नाहीये, पण या इंटरव्हलमध्ये आहे. पण आपला कॉमन घ्यायचं आहे, तर कॉमन मध्ये हा 2 येणार नाही, म्हणजे 1 to 2 घ्यायचं. 1 to 2 आणि सिंपल ब्रॅकेट. इथं सर्कल आहे, इकडे पण एक सर्कल आहे, त्यामुळे सिंपल ब्रॅकेट येतं. ओके, आणि पुढे काय येईल? पुन्हा 2 पासून इन्फिनिटी पर्यंत आहे, परत युनियन 2 पासून इन्फिनिटी पर्यंत. ओके, हे असं आन्सर येईल. तर हे ऑप्शन कुठं आहे बघा, तेच आपलं आन्सर असेल या क्वेश्चनचा आन्सर. तर ऑप्शन नंबर हे येईल, ऑप्शन नंबर बॉम्बे. ओके, हे बी ला आहे. ठीक आहे, तर असा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे. काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा आणि चॅनल सबस्क्राईब करत जा, कारण जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर बघा, याच्यातलं जे व्हेविकर आहे त्याच्याबद्दल मला परत सांगतो. कमेंट करा, मी बनवून टाकतो. नसता पुढच्या वेळेस मी बनवेल, तो पाहून घ्या. ठीक आहे, तर धन्यवाद.